वागी या गावात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी। दिनांक 29 एप्रिल रोजी शिवजयंती निमित्त कडेगाव तालुक्यातील वागी या गावात शिवप्रतिष्ठान मंडळाने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। अमरावतीतील भिक्खू संघ व बौद्ध बांधवांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा। अमरावतीतील भिक्खू संघ व बौद्ध बांधवांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला। बिहार सरकारने 1949 चा BTK ॲक्ट रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाचे ताब्यात देण्याची मागणी या मोर्चात करण्यात आली असून उन्हापासून बचाव व्हावा याकरिता 700 फुटाचा महाकाय पंचशील ध्वज घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आणि निळे झेंडे घेऊन मोर्चात हजारो बुद्ध बांधवांचा सहभाग होता। अमरावती शहर पोलिसांचा मोर्चात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। केंद्र सरकारने तोडगा काढून बिहारमधील बुद्ध विहार बुद्ध समाजाच्या ताब्यात तात्काळ द्या अशी मागणी करण्यात आली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बाकी सर्व खाली उतरा। उपासक गण आहेत ते मुळे खाली उतरा, फक्त 95 वरती जाऊ द्या। हॅलो हॅलो माझी सुधारित क्रांती सूर्याला अभिवादन केल्यानंतर
प्रश्न घ्यावा। महाकारुणिक भगवान सम्यक संबोधांच्या पवित्र पावन स्थानाला म्हणजे ज्या ठिकाणी सम्यक संबोधी प्राप्त झाली, भगवान सम्यक संबोधाने ज्या ठिकाणी वज्रासनावर संकल्प केला की माझं संपूर्ण शरीरातील चामडी गळली तरी चालल, हाडं गळले तरी चालल, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून या वज्रासनावरून उठणार नाही, असल्या प्रकारचा पवित्र पावन संकल्प करून त्याने त्या संकल्पाला परिपूर्णत्वेला नेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना सम्यक संबोधी प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्त झालं। अशा पवित्र पावन स्थानावर कालांतराने बौद्ध उपासक उपासिकांनी, काही व्यापाऱ्यांनी तर सम्राट अशोकांनी पवित्र पावन बुद्ध विहार त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या पवित्र पावन बौद्ध विहारावर, त्या महाबोधी महाविहारावर अनैतिकरित्या असा कब्जा करून बसलेले काही पंडित लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी सत्ता गाजवत आहेत आणि सत्ता गाजवत असताना त्या विहाराचा फार मोठा दुरुपयोग करत आहे आणि हा दुरुपयोग होऊ नये तो थांबवण्यासाठी, बौद्धांच्या ताब्यात ते विहार येण्यासाठी हा आजचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर जाऊन सरकारला आम्ही मांग करत आहोत की तिथे जो काही आणि नैतिक प्रकार घडतो आहे तो थांबण्यात यावा, तिथे जो काही प्रकार म्हणजे बुद्धीला शोभत नाही अशा प्रकारचा प्रकार घडतो आहे तो थांबण्यात यावा आणि बौद्धांच्या ताब्यात ते बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात ते बुद्धविहार देण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जात आहे आणि सरकारला मांग करत आहे। छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे धरणे आंदोलन। आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे धरणे आंदोलन करण्यात आले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा जय असो, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय असो, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय असो, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय असो। कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, लाईट बिल माफ झालंच पाहिजे, लाईट बिल माफ झालंच पाहिजे। अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय असो, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय असो। कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा हा मिळालाच पाहिजे, पीक विमा हा मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत, कारण हे सरकार फसवा सरकार आहे, यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। यासाठी आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं आज आम्ही निवेदन देऊन जर या सरकारने दखल घेतली नाही तर आमचं पुढचं नियोजन हे मुंबईचं असेल, पुढचं आंदोलन हे मुंबईच्या मंत्रालयावर असेल आणि प्रत्येक तालुक्याच्या सांगली जिल्ह्यातील कणेगाव गावात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उषा रसाळ यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व कणेगाव ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सेवक सुनील कांबळे यांच्या हस्ते सगळ्या ग्रामस्थांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समवेत ध्वजारोहण करण्यात आले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। या महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आता सुरू करत आहोत आपण। प्रसाद मॅडम परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान, तिलोमत।
राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यात महाराष्ट्र दिन साजरा। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यात वाटेगावमध्ये आज दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त वाळवा पंचायत समिती सदस्य देवराज पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गायकवाड, चीफ इंजिनियर संताजी चव्हाण व संजय पाटील, महादेव पाटील, निलेश पाटील, नेताजी पाटील, संपत साठे, अशोक सावंत, धोंडीराम पाटील व सर्व कारखान्यांचे कामगार व पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल तरंग। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाथा, जनगण मंगलदायक। जय भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता। 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही दिनाच्या निमित्तानं आज होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले चव्हाण साहेब आणि सगळेच आपले या युनिटचे सगळे खाते प्रमुख उपस्थित, आपण या युनिटमध्ये काम करणारे सर्व या ठिकाणी आपले सगळे सहकारी, मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करत असताना महाराष्ट्र या राज्याची स्थापना आणि कामगारांचा गौरव हा दोन्ही या निमित्तानं व्हावा अशा या दिनाचं उद्दिष्ट आणि हेतू साध्य करून शासनानं आणि पूर्वीच्या तत्कालीन त्या काळच्या या ठिकाणी शासनानं हे दोन्ही सण दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्याचा ही सुरक्षा गार्ड महाराष्ट्र दिन परेड में हजरत लंजमान
बुलढाण्यात वझर आघाव येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा। आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस वझर आघाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत कार्यालय वझर आघाव येथे सरपंच साधना संतोष साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुका स्तरीत प्रथम पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप सरकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा बरी घोरली अभिमानाची